विदर्भामधील नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या 4 महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता शिवसेना आणि भाजप यांची युती ही निश्चित झालेली आहे। चारही शहरांमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भाजप नेत्यांशी चर्चा झालेली असून सर्व महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। चंद्रपूर आणि अकोल्यामध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील समावेश राहील। मात्र नागपूर आणि अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या बाहेर राहून स्वतंत्र निवडणूक लढवेल अशी खात्रीलायक माहिती समोर येते आहे। अमरावतीमध्ये भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती होईल। नागपूरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली आहे आणि यामध्ये विदर्भामधील 4ही शहरात भाजप आणि शिवसेनेची युती करण्याचं ठरलंय। दरम्यान कोणता पक्ष किती जागा लढवेल हे मात्र अद्यापही जाहीर करण्यात आलेलं नाहीये। साधारणपणे दोन्ही पक्ष 4ही शहरामध्ये आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील आणि त्यामधून कोणता पक्ष किती जागा लढवतोय हे चित्र स्पष्ट होऊ शकेल। बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या बैठका होत्या त्या बैठकीमध्ये आम्ही आलो होतो। चारही महानगरपालिकेमध्ये अतिशय युतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली। चारही महानगरपालिकांमध्ये युती करूनच लढण्याचं आज निश्चित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या चारही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान हा ठेवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील माननीय बावनकुळे साहेबांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे चारही महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। या बैठकीमध्ये चारही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीचा निर्णय झाला आहे। उद्या संध्याकाळपर्यंत जागा वाटप पूर्ण होईल आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुती या ठिकाणी होईल। सोबतच अकोल्यामध्ये राष्ट्रवादी सोबत येण्याचे संकेत आहे आणि अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान रवी राणाजी यांचा पक्ष आमच्या सोबत येण्याचा प्रयत्न आहे आणि चंद्रपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येऊ शकतं। चारही ठिकाणी महायुती जवळपास निर्णय होईल। नागपूरमध्ये मात्र भाजप सेना महायुतीचाच विचार झाला आहे। अजून राष्ट्रवादीची कुठली चर्चा सध्या सुरू झाली नाही। की जे महायुती आपले विधानसभामध्ये होती, शिंदे साहेबांना घेऊन जेही युती ठरवायची आहे त्याच्यावर विषयावर बोलणं झालं आणि 17मध्ये कसे इलेक्शन झाले आणि त्याच्यानंतर कसे आमदार निवडून आले तर सगळे बेसवर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बरेचशी गोष्टी हल झाल्या। उद्यापर्यंत सगळे क्लिअर होईल। रवीजी BJP सोबत भारतीय जनता पार्टी सोबत 14 पासून आहे, तर रवीजी भारतीय जनता पार्टी सोबतच राहणार आहे। ते स्वतःच कबुली करतात की मोठे भाऊ म्हणून, आम्ही लहान भाऊ म्हणून त्यांच्या सोबत नेहमीच आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।